श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामींचं नाव घेतलं आणि मन नकळत भरून आलं. डोळ्यांच्या कडा अगदी ओलावल्या. शब्द अडकळतात. हे का होतं? स्वामींशी बोलताना इतकं भावनिक का व्हायला होतं? स्वामी, आज मन खूप थकलंय. जगासमोर हसतो पण आतून मात्र तुटलेला आहे. सगळ्यांना मदत करतो पण मला समजून घेणारं आयुष्यात कोणीच नाही. अशा वेळी जेव्हा तुझं नाव घेतो तेव्हा मनावरचं सगळं ओझं एकदम बाहेर येतं. स्वामी, लोकांसमोर आपण मजबूत असतो पण तुझ्यासमोर आपण फक्त स्वामी भक्त असतो. ना खोटं हसू, ना खोटा अभिमान, ना खोटं बळ. स्वामींशी बोलताना मन भरून येतं, कारण इथे कोणताही न्याय नसतो, फक्त स्वीकार असतो. तू विचारत नाहीस तुझी चूक काय, तू अपयशी काय झालास, तू फक्त म्हणतोस मी आहे ना. आणि एवढंच वाक्य डोळ्यात पाणी आणायला पुरेसं असतं. स्वामी, आयुष्यात किती वेळा आपण गप्प राहतो, मनातलं कुणालाच सांगत नाही. लोक म्हणतील हा कमजोर आहे, हा रडका आहे, हा अपयशी आहे. पण स्वामी, तुझ्यासमोर रडताना लाज वाटत नाही, कारण तुझ्या चरणांपाशी अश्रूही पवित्र होतात. स्वामींशी बोलताना मन भरून येतं, कारण आपण पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक होतो. स्वतःला मान्य करतो, हो मला त्रास होतोय, हो मला भीती वाटते, हो मी एकटा पडलोय, हो मला काहीच जमत नाही. आणि स्वामी, तू शांतपणे ऐकतोस, मध्येच तोडत नाहीस, उपदेश देत बसत नाहीस, फक्त मनावर हात ठेवतोस. स्वामी, कधी कधी असं वाटतं की तू माझ्याशी बोलत नाहीस, पण माझ्या आतूनच उत्तर देतोस. डोळे मिटले की मन शांत होतं, श्वास हलका होतो आणि वाटतं आता थोडं बरं आहे. हेच तर चमत्कार आहे ना स्वामी. स्वामींशी बोलताना मन भरून येतं, कारण तू अपेक्षा ठेवत नाहीस, तू म्हणत नाहीस हे केलंस तरच मदत करेन, इतकं दान दिलं पाहिजेस तरच मी तुझ्या कष्टाला फळ देईन, इतकं उपवास केलाच पाहिजे. तू फक्त पाहतोस मन खरं आहे का. स्वामी, आज अनेक लोक देवाकडे मागायला जातात, पण काही लोक मात्र फक्त रडायला येतात. आणि स्वामी, तू अशाच लोकांना जवळ घेतोस. कधी कधी आयुष्य इतकं अन्यायी वाटतं ना, आपण चांगलं करतो तरी वाईटच घडतं, आपण शांत राहतो तरी लोकच दुखावतात. अशा वेळी स्वामींशी बोलताना मन भरून येतं, कारण इथे तरी न्याय मिळतो. न्याय नसला तरी दिलासा मात्र नक्कीच मिळतो. स्वामी, तू मला श्रीमंत करावं असं नाही वाटत, फक्त इतकंच हवंय मन शांत राहू दे, डोकं हलकं राहू दे आणि संकटात तुझं नाव आठवू दे. स्वामींशी बोलताना मन भरून येतं ना, कारण तुझ्या चरणांपाशी आपण सुरक्षित असतो याची जाण राहते. जसं लहान मुलं आईच्या कुशीत रडतं, तसंच आपण तुझ्या नावात विरघळतो. स्वामी, आज जो हा संदेश ऐकतोय कदाचित तोही खूप थकलेला आहे, बाहेरून शांत आहे पण आतून मात्र वादळ. स्वामी, त्याच्या मनावर हात ठेव, त्याला जाणवू दे तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. शेवटी एवढंच सांगते स्वामी, मन भरून येणं ही कमजोरी नाही, ही श्रद्धेची खूण आहे, ती नात्यांची खोली आहे आणि तीच खरी स्वामी भक्ती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. आणि तुम्हालाही स्वामींची सेवा करताना डोळ्यात अश्रू येत असतील तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि असेच नवनवीन संदेश पाहण्यासाठी, स्वामींचे संकेत ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.